स्पर्श मम्मीज फूड लॅब. कसे आहात तुम्ही सर्व? मस्त ना? मस्तच राहा आणि मस्त राहून स्वस्तही राहा असं स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ आहे पिझ्झा, जो आज आम्ही घरीच बनवणार आहोत. पण आज हा आम्ही मैद्याचा जो रेडीमेड बेस आणलेला आहे ना, आम्ही आज त्याचा बनवणार आहोत. चपातीचा पिझ्झा मी ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओला शेअर केलेला आहे. जर तुम्हाला तो बघायचा असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक देईल त्याची नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर फ्रेंड्स, आताचा जो व्हिडिओ आहे ना, तो पिझ्झाचा आहे आणि आज खायचा आहे इशीला पिझ्झा. त्यामुळे मी पिझ्झा कशी बनवते ते तुम्ही बघा. चला तर मग पिझ्झा बनवायला सुरुवात करूया. तर फ्रेंड्स, इथे पिझ्झा बनवण्यासाठी आहे ना, मी रेड आणि येल्लो बेल पेपर घेतलेला आहे. तर मी त्याला जास्त मोठंही नाही आणि जास्त बारीकही नाही, असं मीडियम साईजमध्ये मी त्याला कट करते. इथे तुम्ही बघू शकता. तर बघा, इथे मी अशा प्रकारे ना ह्याला छान असं स्क्वेअर आणि ह्याच्यामध्ये कट केलं आहे. आता मी ह्याला ना एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेते. आता मी रेड बेल पेपर कट करते. साईडला इशी आहे ना, मी काल थोडीशी ग्रोसरी ऑर्डर केली होती, ती आली तर ती काढते आहे. तर बघा, इथे ना मी रेड बेल पेपरमधल्या जे काही आतल्या बिया वगैरे होत्या ना, त्या मी काढून घेतल्या. आणि आता मी असं थोडंसं हाताने कट करते, हातावर घेऊन, कारण की तशाही खूप छान कट होतात आणि फटाफट होतात. तर बघा, असे हे पण मी कट करून घेतले. आता मी इथे एक ना ऑनियन घेतला आहे मोठ्या साईजचा, आणि त्या ऑनियनला पण आहे ना मी अशा 4 भाग करणार आहे. म्हणजे अर्ध्या ऑनियनचे 4 भाग करणार आहे आणि त्याचे असे छोटे छोटे पातळ पातळ लेयर काढून घेणार आहे. म्हणजे एक एक ऑनियन सिंगल करणार आहे मी. तर इथे तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे करते. तर फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल ना, तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर बघा, इथे मी आता घेतला आहे मेयोनीज, व्हेज मेयोनीज आहे हे. त्यानंतर मी घेतला आहे ऑलिव्ह. इथे पाहू शकता ऑलिव्ह, हे मी ऑलिव्ह घेतलेलं आहे पिझ्झामध्ये टाकायला. त्यानंतर मी घेतला आहे टोमॅटो कॅचअप. त्यानंतर मी घेतला आहे चिली फ्लेक्स, इथे बघू शकता तुम्ही. त्यानंतर मी घेतला आहे पिझ्झा आणि पास्ता सीझनिंग मसाला. त्यानंतर मी घेतला आहे पिझ्झा मिक्स मसाला. त्याच्यानंतर मी घेतला आहे ऑरेगॅनो, हे बघा ऑरेगॅनो घेतलेला आहे. आणि त्याच्यानंतर मी हे व्हेज मेयोनीज तुम्हाला दाखवलंच अगोदर. आणि इथे मी घेतला आहे येल्लो बेल पेपर, जो मी मीडियम साईजमध्ये कट केला आहे, रेड बेल पेपर, ऑनियन, आणि साईडला मी मोझरेला चीज घेतलं आहे काढून प्लेटमध्ये. तर आपण आजचा पिझ्झा जो बनवणार आहोत ना, तो ओव्हनमध्ये बनवणार आहोत. तर इथे बघा, मी असं सगळं साहित्य घेतलेलं आहे. फ्रेंड्स, जर तुम्हाला स्पर्श मॉमीज फूड लॅब जर आवडत असेल चॅनल, तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि खूप सारे कमेंटसुद्धा करा. आणि नुसतं सबस्क्राईब करू नका, तर बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला मिळतील. आणि आता मी इथे घेतलं आहे मेक्सिकन साल्सा, ते सुद्धा आपण पिझ्झामध्ये घालणार आहोत. तर हे बघा, मी ही ना बेस घेतलेला आहे, जो मी रेडीमेड स्टोअरमधून आणला होता, जनरल स्टोअरमधून मी घेतला होता, सॉरी. तर हा मी छोट्या साईजचाच पिझ्झा बेस घेतलेला आहे. आणि आता मी त्याला ओव्हनमध्ये 30 सेकंदासाठी गरम करायला ठेवणार आहे. तुम्हाला ह्याला बटर लावायचं तर लावू शकता, पण इशीला बटर लावून नको होतं, म्हणून मी तो असाच ठेवला होता. तर आपण ह्याला थोडंसं असं गरम करून घेऊया. त्यानंतर हे बघा, मी इथे 30 सेकंदासाठी ठेवलं आहे. आता आपण ह्याला काढूया. 30 सेकंद होऊन गेलेत. आता आपण ह्या पिझ्झा बेसला काढूया. आणि आता आपण हे बघा आहे ना, थोडंसं गरम झाली आहे. तर थोडा इशीला आहे ना, हा गरमच हवा होता, म्हणजे कडक टाईप हवा होता क्रिस्पीमध्ये, म्हणून मी ह्याला थोडंसं अगोदर गरम केलं. त्यावरती ना मी मेयोनीज आणि आता हे टोमॅटो कॅचअप असं स्प्रेड करून घेतलं आहे. आणि त्याच्यावरती आता थोडंसं आहे ना ऑरेगॅनो पण स्प्रेड केलं आहे. ह्यावर मी आता मेक्सिकन साल्सासुद्धा टाकलेला आहे. त्यानंतर मी सगळे मसाले टाकले, जे तुम्हाला मी अगोदर दाखवले. पिझ्झा पास्ता मसाला, सिझलिंग मसाला, आणि बाकीचेही सगळे ऑरेगॅनो वगैरे हे सगळं टाकलेलं आहे. तर आता बघा, मी ना पहिलं मोझरेला चीज टाकायचं होतं, पण मी पहिले थोडेसे ऑनियन लावून घेतले. आता मी पुन्हा त्याच्यावरती मोझरेला चीज टाकलं आहे. आणि आता छान प्रकारे असे मी ना रेड बेल पेपर, येल्लो बेल पेपर टाकून घेतलेत, इथे तुम्ही बघू शकता. त्यानंतर आता मी भरभरून पुन्हा ह्याच्यावरती आहे ना मोझरेला चीज टाकणार आहे.
आणि आता मी पहिले सॉरी मोझरेला चीज नाही, तर मी आता ह्याच्यावरती पहिले ऑलिव्ह टाकणार आहे. तर ऑलिव्ह मी जास्त नाही टाकणार आहे, कारण की इशीला आवडेल नाही आवडेल, तर हे मी फर्स्ट ट्राय करते तिच्यासाठी. तर तुम्हाला कॉर्न टाकायचे असल्यास तुम्ही टाकू शकता, पण माझ्याकडे कॉर्न नव्हते म्हणून मी ते स्किप केलेत. तुम्हाला टाकायचे असल्यास टाका, नाही टाकायचे तर तुम्हीही स्किप करू शकता. आता मी भरभरून ह्याच्यावरती सगळं मोझरेला चीज टाकलं आहे. पुन्हा एकदा ऑरेगॅनो, पिझ्झा पास्ता मसाला, परत पिझ्झा मिक्स मसाला हे सगळं टाकलेलं आहे. आता मी याला आहे ना 5 मिनटासाठी आहे ना ओव्हनमध्ये ठेवलं आहे पिझ्झा बनण्यासाठी. आता मी इथे दुसरा पिझ्झा बेस घेतला आहे आणि ह्याला बघा मी बटर लावून घेते. मी डेलिशियसचं बटर घेतलेलं आहे, 0 फॅटवालं. तर बघा इथे मी ना मेयोनीज घेतलं आहे आणि टोमॅटो सॉस घेतलेला आहे आणि मी ह्यालासुद्धा असं छान प्रकारे मिक्स करून पूर्ण स्प्रेड केलं आहे बेसवरती, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये साल्सा टाकला आहे, मेक्सिकन साल्साचा सॉस टाकलेला आहे. तर आणि ह्याच्यावरती मी आता ऑरेगॅनो टाकला आहे. थोडासा पुन्हा मी मोझरेला चीज टाकते आहे, बघू शकता इथे तुम्ही. त्यानंतर मी आता ह्याच्यावरती पुन्हा लावणार आहे ऑनियन. हा माझा दुसरा पिझ्झा आहे. मी 2 पिझ्झा दाखवले. त्यानंतर मी टाकणार आहे रेड बेल पेपर. हे बघा, तुम्हाला कसेही टाकायचे असल्यास चालून जातात, कारण की घरीच खायचं आहे. तर तुम्ही सरळ टाका, उलटे टाका. ते टाकताना उलटे-सुलटे पडतातच. आणि मग मी टाकला आहे येलो बेल पेपर. त्यानंतर मी ह्याच्यामध्ये ऑलिव्ह नाही टाकणार आहे, कारण की मला ऑलिव्ह नको होतं म्हणून. आणि ह्यावर मी टाकणार आहे मोझरेला चीज, खूप भरभरून चीज टाकणार आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मी भरपूर भरभरून चीज टाकलेलं आहे. तर इथे आपला पहिला पिझ्झा रेडी झालेला आहे, आपण तो काढूया. आणि ह्यावरती ना मी थोडेसे मसाले टाकायचे विसरले होते, आता मी टाकते बघा. तर मी पुन्हा ऑरिगॅनो वगैरे सगळं टाकते. आता बघा मी सर्व मसाले यावरती स्प्रेड केलेत. आता मी हे सुद्धा आहे ना ओव्हनमध्ये गरम करायला ठेवलं आहे पिझ्झा बनण्यासाठी. तर इथे बघा जो पहिला पिझ्झा बनवलेला होता ना, तो किती छान असा क्रिस्पी झाला आहे. आता मी याला आहे ना सर्व असं पिझ्झा कटरने कट करून घेते. पाहू शकता इथे तुम्ही. पिझ्झा कटरला थोडीशी धार कमी असल्यामुळे ना ते व्यवस्थित कट होत नव्हते. पण बघा खूप छान प्रकारे हे झालेत. आणि इथे बघा इशीला पिझ्झा खूप आवडला. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.